स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरणामध्ये पीडितेबद्दल केलेली वक्तव्ये जी आहेत केली गेलेली वक्तव्ये ती असंवेदनशील आणि असल्याचं ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी म्हटलंय। आत्महत्या करावी वाटते असं पीडितेने सांगितलं, असं देखील असीम सरोदे यांनी म्हटलंय। पोलिसांनी अशा लोकांवर कारवाई करावी। पीडितेचे वकील असीम सरोदे यांनी याबद्दलची मागणी केली। पीडिता जी आहे ती बदनामीमुळे व्यथित आहे असं देखील वकील असीम सरोदे यांनी सांगितलं। ज्या पद्धतीचे वक्तव्य बलात्कारग्रस्त मुलीबद्दल केले जात आहेत हे अत्यंत असंवेदनशील आहे। काहीतरी खळबळजनक बोलायचं याचा उद्देश ठेवून खोटी विधानं केली जात आहेत, दिशाभूल केली जात आहे। तपासामध्ये खरं तर हा अडथळा आहे। पोलिसांनी अशा लोकांवर कारवाई करायला पाहिजे, परंतु पोलीस त्यांच्या तपासामध्ये व्यस्त असल्यामुळे आम्ही व्हिक्टीमतर्फे आज अर्ज दाखल केलेला आहे। सरकारचा डेटा सांगतो की महाराष्ट्रामध्ये प्रचंड गुन्हेगारी वाढलेली असं दिसतंय आपल्याला, आणि त्या गुन्हेगारी जी वाढलेली आहे त्याच्यामध्ये प्रकर्षाने महिलांवर होणारे अत्याचार, आणि आज सकाळी चाकणला जी घटना घडली ती तर धक्कादायक होती। म्हणजे चाकणला वर्दीवर असणाऱ्या पोलीस याच्यावर कोयता गँगने अटॅक केलाय। आज सकाळची तुमच्या चॅनलवरची बातमी एक, काल रक्षाताई खडसेंच्या मुलीवर पोलीस बरोबर असतानाही जे गैरवर्तन झालं हे अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी आणि वाईट आहे। मी त्याचा जाहीर निषेध करते। हे धक्कादायक आहे, ह्याचा मी जाहीर निषेध करते आणि महाराष्ट्राच्या सरकारला एक प्रश्न विचारते अतिशय प्रांजळपणे की तुम्ही लाडकी बहिणींबद्दल एवढं तुम्ही बोलता, मग ह्या केसमध्ये जे काही स्टेटमेंट सरकारकडून आले हे योग्य आहेत? कुणाच्या तरी घराचीतली मुलगी होती, ती घाबरलेली होती, आणि अशी वक्तव्य हे करणं हे कुणालाही शोभत नाही। आणि माझी अपेक्षा आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी जो चाप OSD आणि PN बद्दल लावलाय तो त्यांच्या मंत्र्यांबद्दलही लावावा, एवढीच आमची अपेक्षा आहे। पुढे बघूया बातमी नागपूरमध्ये। नागपूर सायबर पोलीस प्रशांत कोरटकरकडून मोबाईल आणि सिम स्वीकारणार नाहीत अशी माहिती न्यूज 18 लोकमतला खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे। नागपूर सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल नसल्यानं मोबाईल आणि सिम ते घेणार नाहीत असं नागपूर पोलिसांनी स्पष्ट केलं अशी माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते। मोबाईल आणि सिम कार्ड नागपूर सायबर पोलिसांना देणार असल्याचं प्रशांत कोरटकरने म्हटलं होतं, आणि याबाबतचा गुन्हा कोल्हापूर इथं दाखल असल्यानं कोरटकरचा मोबाईल आणि सिम कोल्हापूर पोलिसांकडे चौकशीसाठी जाण्याची शक्यता आहे। तसंच नागपूरचे जे हिरो जे छत्रपती संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलतात, मध्य प्रदेशमध्ये जाऊन आता लपलेत। मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार आहे आणि त्यांना त्यावेळेस एक सावंत साहेबांनाच तिथं जे इतिहासाचे तज्ज्ञ आहेत त्यांना तुम्ही सिक्युरिटी देण्यापेक्षा त्या तुमच्या कार्यकर्त्याला तुम्ही सिक्युरिटी देता। त्याच्याकडे ED आणि CBI समृद्धी ग्रुप जो आहे त्या मालकाच्या गाड्या जप्त ज्या केल्या होत्या त्या गाड्या तो तुमचा कार्यकर्ता भाजपचा वापरत होता, आणि तेली अपशब्द संभाजीराजांच्या बद्दल आणि शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलून तो सुद्धा आजपर्यंत शांत आहे। त्याला तुम्ही सिक्युरिटी दिली, सुरुवातीला सिक्युरिटी दिली, आणि आता तुम्ही म्हणता तो गायब झाला। पोलिसांसमोर तो गायब झाला का? अलीकडच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजे यांच्याबद्दल गरळ ओकणारी जी एक प्रवृत्ती निर्माण झालेली आहे त्या प्रवृत्तीला चाप लावण्याकरता मग तो राहुल सोलापूरकर असो किंवा काल बरळलेला प्रशांत कोरटकर असो, यांच्यावर महाराष्ट्र शासनाने कठोर कायदा करून यांच्यावर देशद्रोहासारखे गुन्हे दाखल करून यांना तात्काळ जेरबंद करावं। काल परवा इंद्रजित सावंतांना धमकी दिल्यानंतर काल कोरटकरने एक व्हिडिओ ट्विट करताना दिलगिरी व्यक्त न करता, माफी न मागता, एखादा चोर डल्ला टाकल्यानंतर जसा स्वतःला उजागर समजतो तशा प्रकारचं जे वर्तन केलं ते खपून घेतलं जाणार नाही। पुढे पोहत कमळाबाई हे पैंढारकरांचं नाटक जे ते आजही उपलब्ध आहे, आणि यातून संभाजी महाराजांची बदनामी करण्यात आली असा आरोप जो आहे तो आमदार
अमोल मिटकरींनी केला आहे. फक्त दैदिप्यमान इतिहास पाठ्यपुस्तकात यावा अशी मागणी जी ती अमोल मिटकरींनी केली आहे. राम गणेश गडकरी यांचं राजसन्यास नावाची कादंबरी जी आजही विक्रीला उपलब्ध आहे. थोरातांची कमळा हे पेंढारकरांचं नाटक आजही यूट्यूबला दिसतं. यामधून छत्रपती संभाजी महाराजांची अत्यंत खालच्या पातळीवर बदनामी केल्या गेलेली आहे. अशी विकृत पुस्तकं, अशी विकृत नाटकं, जसं विकिपीडियावरून KRKनी एक ट्विट व्हायरल केलं होतं आणि विकिपीडियावर संभाजी महाराजांबद्दल चुकीचा इतिहास होता, तसा छत्रपती संभाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास पाठ्यपुस्तकामध्ये यावा, चुकीचा इतिहास पसरवला जाऊ नये. आगी थोरातांची कमळा, मोहित्यांची मंजुळा, रायगडाला जेव्हा जाग येते, राजसन्यास सारख्या कादंबऱ्या ह्या कायमच्या हद्दपार व्हाव्या याकरता सुद्धा महाराष्ट्र शासनाने कठोर पाऊल उचलावं आणि छत्रपती संभाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास पाठ्यपुस्तकामध्ये अंतर्भूत करावा, ही विनंती या अधिवेशनात मी जोर लावून धरणार आहे. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.